वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर सगळीकडेच हळहळ व्यक्त केली जाते। तिच्या मृत्यूनंतर अनेकांचे डोळे उघडले। तिच्यासारख्याच अनेक महिलांच्या तक्रारी येत होत्या, त्यांच्याकडे आता गांभीर्याने लक्षही दिलं जातंय। त्यातच मराठा समाजानं एक महत्त्वाचं पाऊल उचललंय आणि एक मोठा निर्णय घेतलाय। त्यांनी एक आदर्श लग्न कसं असावं याबाबत काही आचारसंहिता जाहीर केल्या, ज्यामध्ये 100 ते 200 लोकांच्याच उपस्थितीत लग्न सोहळा पार पाडावा, लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांना संधी द्यावी, नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवर घालावा, लग्नात फक्त वधूपिता आणि वरपिता या दोघांनाच फेटे बांधावेत, प्री वेडिंग शूट बंद करा आणि जर केलं असेल तर ते जाहीरपणे दाखवू नका, भेटवस्तूऐवजी पुस्तक, झाडांची रोपं किंवा रोख रक्कम द्या, लग्नात हुंडा देऊ नका, उगाच देखावा नको, हार घालताना नवरदेव नवरीला उचलू नका, लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करा, इच्छा असेल तर तुमच्या मुलीच्या नावाने तेवढी FD करा, जेवणात 5हून अधिक पदार्थ नको आणि कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। अशा पद्धतीने मराठा समाजाची लग्न लावावीत असं म्हणण्यात आलं आहे। मराठा समाजानं आपल्या लग्नासंदर्भात ही आचारसंहिता काढली आहे खरी, पण ही आचारसंहिता पाळली जाईल का, हाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय।